दोस्तों आप सबका फिर से एक नए वीडियो में स्वागत है। आज का वीडियो है भगवान श्री रामचंद्र रामटेक का। रामटेक यह नागपुर से मात्र 40 किलोमीटर के अंतर पे है। भगवान श्री रामचंद्र के चरण स्पर्श से पावन इस राम भूमि पर आप सबका स्वागत है। इस स्थान के बारे में यहाँ की संपूर्ण इन्फॉर्मेशन यहाँ के पंडित जी देने। थैंक यू। प्रतिज्ञा प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली की सर्व राक्षस लोकांचा नाश करेल। इथे जेवढे राक्षस त्यांचा नाश करून समोर नाशिक पंचवटीला म्हणून संकल्प सिद्धी स्थान म्हणून महत्व आहे, म्हणून रामटेक नाव पडलं। साधारण ते मंदिर 1500 वर्षापूर्वीचं जुनं आहे असं सांगतात। 300 वर्षापूर्वी प्रभू रामराय सीतामाई आणि लक्ष्मण स्वामींची स्थापना झाली आहे। नागपूरचे रघुजीराजे भोसले यांना या ठिकाणी दृष्टांत झाला आणि दृष्टांत झाल्यावर त्यांनी या ठिकाणी प्रभू रामरायाची सीतामाई आणि लक्ष्मणाची प्राण प्रतिष्ठा केली। या मूर्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सूर नदीमध्ये या मूर्त्या सापडलेल्या आहेत। प्रभू रामरायांनी या ठिकाणी रघुजीराजांना दृष्टांत दिला, याच त्या मूर्ती आहे आणि 300 वर्षापूर्वी साधारण त्या मूर्तीची स्थापना झालेली आहे। वैशिष्ट्य या मंदिराचं असं आहे की सगळीकडे आपण राम पंचायत पण बघतो एकत्र, या ठिकाणी लक्ष्मण स्वामीचं मंदिर वेगळं आहे। या ठिकाणी पहिले भक्तांना मान दिलेला आहे रामरायांनी। पहिले भक्तांचं दर्शन होऊन मग नंतर रामरायाचं दर्शन होतं। पहिले गणपती, मारुती आणि लक्ष्मण, त्यानंतर स्वामींचं दर्शन होतं। हे इथलं वैशिष्ट्य आहे आणि मला वाटतं हे एकमेव असं मंदिर आहे की लक्ष्मण मंदिर हे वेगळं आहे। संकल्प सिद्धी जो मनापासून संकल्प करतो त्या संकल्प सिद्धीची पूर्तता या ठिकाणी होते असं भाविक भक्तांकडनं सांगण्यात येतं। इथे कार्तिक पौर्णिमेची जी यात्रा असते, आता राम मंदिर आणि लक्ष्मण मंदिरावर रात्री 12 वाजता त्रिपूर जाळण्यात येतो आणि या अनुषंगाने रामटेक शहरामध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात येतं। भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येतं आणि अशी जवळजवळ 40-45 वर्षांपासून ही परंपरा चालू आहे। जय श्री राम। दोस्तों वीडियो देखते देखते आपका भी मन राममय हो ही गया होगा। ऐसे राममय वीडियो देखने के लिए चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और कमेंट में जय श्री राम लिखना ना भूलें। पूरा वीडियो मेरे चेतन कड़वे व्लॉग्स पर आपको मिलेगा। थैंक यू।